नमस्कार, लोकतंत्र विरारच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात वडिलांनी दगड घालून केली हत्या, कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल। हिंगोलीमध्ये तहानलेल्या जनावरांसाठी पाण्याची सोय, शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार। बीडमध्ये पोस्ट ऑफिसचा कारभार ढिसाळ, पत्रे दुकानात कर्मचारी सुस्त। मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेसवेवर डंपरची दुचाकीला धडक, मामा भाचा ठार। सोलापूर सांगलीत उष्णतेचा कहर कायम, तापमानात वाढ। संभाजीनगरमध्ये नवीन जलयोजनेचे काम पूर्ण, नक्षत्रवाडीत पाणी पुरवठा। नाशिकमध्ये आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणात केंद्रीय यंत्रणाची चौकशी सुरू। पंढरपूरमध्ये तरुणीवर ऍसिड हल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरू। संभाजीनगरमध्ये रिधोरा देवी यात्रा उत्साहात, मोठी उलाढाल। संभाजीनगरमध्ये तापमान 40 पार, उकळत्याने नागरिक त्रस्त। राज्यभर हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास सेवा पुस्तकात नोंद। राज्यभर मंजूर पदापेक्षा जास्त शिक्षक, पगार रोखला। महाराष्ट्रात सीईटी परीक्षा यंदा 2दा होणार। पुण्यात कात्रज कोंढवा ट्रॅफिक जाम कमी होणार, रस्ता रुंदीकरण सुरू। अकोल्यात गोन खनिज वसुलीत कमी कामगिरी, विभागावर प्रश्न। अकोल्यात कचऱ्याचे ढीग, साफसफाईकडे दुर्लक्ष। अकोल्यात पीसीपीएनडीटी सेल मनुष्यबळाअभावी ढेपाळला। राज्यात भोंदू अशोक खरात कोर्टात एसआयटी अटकेच्या तयारी। मुंबईत आयपीएल सामन्यात आरसीबीचा विजय, मुंबई इंडियन्सचा पराभव। ट्रम्प यांची होर्मुझ समुद्रावर बंदीची धमकी, क्रूड ऑइल दर वाढले। पुण्यात पीएचडी गाईडच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्यांची आत्महत्या। विदर्भात तापमान 5 अंश वाढ, अकोला सर्वाधिक उष्ण। मुक्ताईनगरात विश्रामगृहात बिबट्याचा शिकराव, 3 तासात पकडला। देशभर 5 किलो एलपीजी सिलेंडर विक्री 13 लाखापर्यंत। मुंबईत चर्चगेट डहाणू मार्गावर 15 डब्यांची लोकल लवकरच सुरू। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र विरार।